विद्यार्थ्यांना नमस्कार. आज आपण BA तृतीय वर्षाच्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांकरिता आपण 5व्या सेमिस्टरनुसार पाश्चिमात्य राजकीय विचारवंत या विचारवंतांच्या राजकीय विचारांचं अध्ययन मागच्या तासिकेमध्ये केलेलं आहोत. यामध्ये खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य राजकीय विचारवंत जे आहेत यामधील प्लेटो हे राजकीय विचारवंत आहेत. प्लेटोने ज्या संकल्पनेचा ज्या विचारांचा अभ्यास राज्यशास्त्रामध्ये केलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा अभ्यास समजला जातो. प्लेटोच्या या राजकीय विचारामध्ये प्लेटोने जे महत्त्वपूर्ण ग्रंथ लिहिलेले आहेत या ग्रंथात प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ अतिशय महत्त्वाचा समजला जातो. रिपब्लिक या ग्रंथात प्लेटोच्या 3 संकल्पनांचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये प्लेटोचा न्यायविषयक सिद्धांत, प्लेटोचा शिक्षणविषयक सिद्धांत आणि प्लेटोचा साम्यवादविषयक सिद्धांत राज्यशास्त्राच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचे सिद्धांत समजले जातात. या सिद्धांताचा मागोवा घेत असताना मागच्या तासिकामध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्लेटोने न्याय सांगत असताना जे विभाग पाडलेले आहेत यामध्ये समाजाचा वर्णन जे केलेलं आहे हे वर्णन प्लेटोने काल्पनिक स्वरूपातून केलेलं आहे. आणि प्लेटोने जी कल्पना केलेली आहे ही कल्पना सॉक्रेटिसला जी विषप्राशनाची शिक्षा प्लेटो समोर होते आणि प्लेटो 22 वर्षाचे असतात त्यांच्या या कोवळ्या मनावरती जे विचार पडतात आणि तो प्रभाव पडतो त्या प्रभावातून त्यांनी न्यायविषयक सिद्धांत कल्पनात्मक दृष्टिकोनातून वयाच्या 40व्या वर्षी स्पष्ट केलेला आहे. आणि रिपब्लिक ग्रंथात न्यायविषयक सिद्धांत सांगत असताना हा सिद्धांत त्यांनी जो लिहिलेला आहे हा सिद्धांत राजकीय दृष्ट्या आणि सैद्धांतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांनी अथेन्स नगर राज्य हे इतर राज्यांपेक्षा अतिशय सुंदर दिसलं पाहिजे, आदर्श दिसलं पाहिजे याकरिता त्यांनी आपली लेखणी झिजवलेली आहे. त्यांनी आपले विचार प्रकट केलेले आहेत आणि हे विचार प्लेटोने नाटकीय स्वरूपातून वादविवाद स्वरूपातून स्पष्ट केलेले आहेत. हे विचार स्पष्ट करत असताना त्यांनी वासना, साहस, बुद्धी असे 3 घटक पाडतात. न्यायविषयक सिद्धांत निर्माण करत असताना समाजात 3च वर्ग असतात असे ते म्हणतात. म्हणून या 3 वर्गातूनच न्याय निर्माण होऊ शकतो आणि 3ही वर्गाने कोणीही कुणाच्या वर्गामध्ये समूहामध्ये प्रवेश करू नये आणि प्रवेश केला तर तो अन्याय किंवा न्याय होणार नाही अशी कल्पना त्यांनी आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये मांडतात. आता न्याय म्हणजे काय आणि अन्याय म्हणजे काय हे सांगत असताना ज्ञानी आणि सद्गुण होणं गरजेचं आहे. जे नीतिमूल्य जी तत्व त्यांनी सांगतात या तत्वातून ते न्याय सिद्धांत सांगतात. न्याय सिद्धांताप्रमाणेच त्यांनी एक प्रकारे शिक्षणविषयक सिद्धांत सांगतात. शिक्षणविषयक सिद्धांताची रचना सुद्धा खूप छान प्लेटोने केलेली आहे. या शिक्षणविषयक सिद्धांतामध्ये प्लेटोने जे विचार मांडलेले आहेत या विचारांचं समर्थन रुसो केले आहेत, सामायिक केलेले आहेत आणि सिली केलेले आहेत. या विचारवंताने जेव्हा त्यांचं समर्थन करतात या समर्थनाबरोबरच प्लेटोचा शिक्षणविषयक सिद्धांत आज सुद्धा उपयुक्त वाटतो. परंतु या सिद्धांतात अनेक दोष सुद्धा होते. या सिद्धांतामध्ये त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ज्यामध्ये 6 ते 18 वर्ष, 18 वर्षानंतर 20व्या वर्षी परीक्षा घेतली जाईल, 20 ते 25 वर्ष, 25 ते 35 वर्ष, 35 ते 50 वर्ष हा जो सर्वात म्हणजे लांब लचक कालखंड सांगितलेला आहे हा एक प्रकारे कोणत्याही अभ्यासकाला आळशी वाटतो आणि हा कालखंड अतिशय लांब सांगितल्यामुळे या ठिकाणी अनेक अभ्यासक या प्लेटोच्या शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. आणि प्लेटोने कल्पना जी केली की शासक निर्माण होण्यासाठी तो अविवाहितच पाहिजे आणि तो साम्यवाद सांगत असताना त्यांनी स्त्रीविषयक साम्यवाद सांगितलेला आहे, कुटुंबाचा साम्यवाद सांगितलेला आहे, आर्थिक साम्यवाद सांगितलेला आहे. कुटुंबाचा साम्यवाद सांगत असताना त्यांनी स्त्रीला एक प्रकारे ज्या पद्धतीने शासकापासून अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे खऱ्या अर्थाने आज योग्य नाहीये. अशा टीका केल्या जातात. ज्या पद्धतीने न्यायविषयक सिद्धांत प्लेटो सांगतो या न्यायविषयक सिद्धांतावर ग्लॉकांनी खूप भयानक टीका केली आहे. डुकरांचं राज्य असं म्हणले जे ग्लॉकॉन त्यावेळी प्लेटोच्या राज्यामध्ये होता त्यांनी जे न्याय सांगितला आणि रिपब्लिक ग्रंथ वाचला त्यांनी प्लेटोच्या या आदर्श राज्याला डुकराचं राज्य म्हणलेलं आहे.
शिक्षण विषयक सिद्धांत सांगत असताना बारकर या विचारवंतांनी खूप मोठी टीका केलेली आहे. प्लेटोने जो सिद्धांत सांगितला हा अवास्तव आहे, अज्ञानी आहे, खूप विचित्र सिद्धांत आहे. अशा भयानक वेगवेगळ्या शाब्दिक स्वरूपातून प्लेटोच्या शिक्षण विषयक न्यायविषयक सिद्धांतावर टीका झालेली आहे. मग प्लेटो तिथंच थांबतो का? खऱ्या अर्थाने प्लेटोचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर प्लेटोच्या या अभ्यासानंतर प्लेटो आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी ज्या पद्धतीने रिपब्लिक ग्रंथ लिहितो त्याच पद्धतीने प्लेटोने आपल्या राजकीय अध्ययनामध्ये दोन महत्वाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. एक दी लॉज आणि दुसरा स्टेटसमन. प्लेटोचे 3 ग्रंथ राज्यशास्त्रात महत्वाचे आहेत. एक रिपब्लिक, 2 दी लॉज आणि तिसरा स्टेटसमन. जेव्हा तिन्ही ग्रंथाचा अध्ययन करतो तर प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ हा पूर्णतः आदर्शावर आधारित आहे, पूर्णतः काल्पनिक आहे. त्यांची स्वप्नमय रचना आहे, काल्पनिक रचना आहे. आणि या रचनेचं सर्वात महत्वाचं जे त्यांनी विचार स्पष्ट केलेले आहेत याचं कारण त्या काळची परिस्थिती आहे. आणि प्रत्येक विचारवंत त्या काळच्या परिस्थितीचा अपत्य ठरतो आणि तसाच प्लेटो अपत्य ठरलेला आहे. प्लेटो जे विचार स्पष्ट केलेला आहे रिपब्लिक ग्रंथामध्ये ते विचार स्पष्ट करत असताना प्लेटोने कल्पना मांडली आहे. याचं मुख्य कारण असं आहे की प्लेटोच्या समोर सॉक्रेटिसला विष प्राशनाची शिक्षा होती. म्हणजे वास्तविक विचार जो एक तत्ववेत्ता, एक विचारवंत म्हणून सॉक्रेटिसचा उल्लेख केला जात होता त्या व्यक्तीला राजाकडून शिक्षा दिली जाते तेव्हा त्याने या शासनाला एक प्रकारे उपदेशात्मक विचार सांगितलेले आहे. परंतु त्याची हिंमत होत नव्हती आपण वास्तविक विचार कसे सांगावे. पण जेव्हा 50 वय होतं आणि 50 वय झाल्यानंतर त्यांचा नवीन एक मित्र निर्माण होतो ते म्हणजेच अरिस्टॉटल. अरिस्टॉटल प्लेटोच्या अकॅडमीमध्ये प्रवेश करतात. प्रवेश केल्यानंतर अरिस्टॉटलला ज्या समस्यांना तोंड देऊन जावं लागतं ती बारीक गोष्ट नव्हती, ती बारीक गोष्ट नव्हती. प्लेटो हा शिक्षणातील महर्षी आहे. प्लेटो राज्यविषयक विचार सांगणारे तत्ववेत्ते आहे. प्लेटो एक प्रकारे न्यायविषयक सिद्धांत सांगणारे सिद्धांतकर्ते आहे. परंतु हे विचार जे मांडलेत ते कल्पनात्मक सांगितले आहे. आणि जेव्हा अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायला अरिस्टॉटल जातात त्यावेळी अरिस्टॉटलला प्रवेश त्यांच्या अकॅडमीमध्ये दिला जात नाही. 2 दिवस त्या ओठ्यावर समोर गेटच्या बसून राहतात आणि अरिस्टॉटल शेवटपर्यंत प्रयत्न सोडत नाहीत की त्यांना त्या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. ग्रीकमध्ये ती पहिली अकॅडमिक असते, शिक्षण संस्था निर्माण केलेली असते की आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ. आणि त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जाण्यासाठी अरिस्टॉटल बाहेर 2 दिवस मुक्काम मारतात. मग त्यांना विचार पडतो की हा बसला तरी कोण. तेव्हा तिथला वॉचमन सांगतो की एक अरिस्टॉटल नावाचा व्यक्ती आहे आणि तो बाजूच्या राज्यातून आलेला आहे. तो येत असताना त्याची इच्छा आहे की या अकॅडमीमध्ये प्रवेश करायचा आहे. या अकॅडमीमध्ये प्रवेश करण्यासाठी तुम्ही जी आट टाकलेली आहे तो ते तुमच्या पात्रतेसाठी पात्र नाही आहे आणि मी त्यांना प्रवेश कसा देऊ असा प्रश्न तिथला वॉचमॅन प्लेटोला करतो. ते म्हणतो बरोबर आहे, मी जी थीम ठेवलेली आहे ते म्हणजेच विज्ञान, खगोलशास्त्र आणि गणित हे 3 विषय ज्या विद्यार्थ्यांना येत असतील त्यालाच आम्ही प्रवेश देणार आहे, अन्यथा मी प्रवेश देणार नाही. आणि तो म्हणतो की तुम्हाला भेटायचं आहे असा निरोप, असा समाचार तिथला वॉचमॅन देतो. तो म्हणतो तो विद्यार्थी आहे तरी कोण, मला एकदा भेटायचंच आहे, घेऊन या. आणि दोघांचे संवाद होतात. संवाद होत असताना पहिला प्रश्न विचारतो, का रे बाबा तुला का बाहेर बसावं लागलं. तेव्हा अरिस्टॉटल म्हणतो मी तुमच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेणार आहे. मग काय प्रॉब्लेम आहे, तुला का दिला जात नाही प्रवेश. तेव्हा ते म्हणतात की मला तुमचा वॉचमॅन आतमध्ये येऊ देत नाही, तुझी काय अडचण आहे. तेव्हा ते म्हणतात मला गणित विषय जमत नाही. मग तुला प्रवेश मिळत नाही. नाही, मी तुमच्या अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवणार आहे. कसं काय. ते म्हणतात मला विज्ञानाचे काही प्रश्न विचारा, मी सांगतो. तशा पद्धतीने अरिस्टॉटल हे कुलीन घराण्याचे होते. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि डॉक्टर असल्यानंतर त्यांच्या जीवनावरती विज्ञानाचा प्रभाव पडलेला होता. दोघांचे वाद विवाद चालतात, सकाळची संध्याकाळ होते आणि ही संवाद परंपरा थांबत नाही. आणि या संवाद परंपरेतूनच त्यांना एक हिरा भेटतो आणि तोच त्यांचा शिष्य बनतो आणि अरिस्टॉटलच राज्यशास्त्राचा जनक बनतो.
मित्र, अरिस्टॉटल जरी राज्यशास्त्राचे जनक बनत असले तरी त्यांचे गॉडफादर हे फक्त प्लेटो आहे. ज्या पद्धतीने सॉक्रेटिसने विचार स्पष्ट केले होते त्या विचारांचं संमिश्र स्वरूप अरिस्टॉटलने स्वीकारलेलं आहे. मग अरिस्टॉटल त्यांच्या जीवनात येतात आणि जीवनात आल्यानंतर त्यांना एक वृद्ध काळामध्ये एक मित्र भेटतो, तो म्हणजे अरिस्टॉटल. आणि तिथून त्यांनी लॉज आणि स्टेटसमेंट ग्रंथ लिहितात. लॉज आणि स्टेटसमेंट ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांनी ज्या आदर्श राज्याची कल्पना मांडलेली आहे त्या आदर्श राज्याच्या कल्पनेला ती तिलांजली देतात, उपादर्श राज्याविषयी सिद्धांत सांगतात. ते म्हणतात ज्या पद्धतीने राजा कसा असावा, राज्य कसं असावं हे जे व्यक्ती स्पष्ट केलेले आहे याच्या पलीकडे जातात आणि याच्या पलीकडे जाऊन ते कायद्याला महत्व देतात. ज्या पद्धतीने न्याय सांगितला त्याच पद्धतीने ते कायदा सुद्धा असावं असं म्हणतात. म्हणजेच प्लेटो ज्या न्यायविषयक सिद्धांतामध्ये वासना, साहस, बुद्धी हे 3 घटक निर्माण केले होते. न्यायविषयक सिद्धांत सांगितला होता, याच विचारांचं समर्थन ते लॉज ग्रंथामध्ये करतात. आणि लॉज ग्रंथामध्ये करत असताना हे वास्तविक विचार प्लेटो स्पष्ट करतात. शैक्षणिक विचार याच्यामध्ये त्यांनी रचना बदलतात. पहा, एक विचारवंत आहे, त्या विचारवंताने आपली लेखणी सुद्धा बदललेली आहे. जेव्हा समाज दिसतो आणि समाज दिसल्यानंतर त्या समाजावर लेखन करतो, लेखन करत असताना ज्या समाजाचं चित्रण त्यांनी सॉक्रेटिसच्या मृत्यूनंतर केले होते त्याच समाजाचं चित्रण अरिस्टॉटलच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं चित्रण बदललेलं आहे. या चित्रणाची ओळख एक प्रकारे वास्तववादी विचारवंत म्हणून दिसतात. आणि प्लेटोच्या या 3 ग्रंथांचं जेव्हा अध्ययन करतो तर तेव्हा असं जाणवतं की प्लेटोचे हे पुढचे ग्रंथ मूळ ग्रंथ नाही. अनेक अभ्यासक, अनेक भाष्यकार, अनेक राजकीय सिद्धांतकर्ते प्लेटोच्या ग्रंथाला ग्रंथ मानत नाहीत. कारण प्लेटोचा जो रिपब्लिक ग्रंथ आहे हा खऱ्या अर्थाने मूळ ग्रंथ आहे. आणि याच्यानंतरचे रिपब्लिकच्या नंतर जे स्टेटसमन आणि लॉज ग्रंथ निर्माण झालेले आहेत हे प्लेटोचे ग्रंथ नाहीत अशी अनेक टीका करतात. परंतु त्या काळचे लिखाण आणि त्या विचारांची शैली जेव्हा मिळती जुळती वाटते तर अनेक अभ्यासक म्हणतात की स्टेटसमन आणि दी लॉज हे ग्रंथ प्लेटोचेच आहे. असो, आपण ना या विचारावरती आणि विचारवंतावरती वेळ घालायचा नाही. ज्या विचारवंतांनी ज्यांना विरोध केले त्या विचारवंतांच्या विचारांच्या विरुद्ध किंवा समोर जाऊन आपण त्यांना टीका करणार नाही. परंतु ज्या विचारांचे ग्रंथ निर्माण झाले आहेत प्लेटोच्या नावाने त्या ग्रंथांचं आपण अध्ययन करत आहे. ते करत असताना त्यांनी याच्यामध्ये व्यक्तीला सर्वात महत्व दिलेलं आहे, मानवी समूहांना महत्व दिलेलं आहे. आणि मानवी समूहाला व्यवस्थित जीवन जगण्यासाठी ज्ञानी पुरुष असणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने ज्ञानी राजा महत्वाचा समजतो त्याच पद्धतीने ज्ञानी जनता सुद्धा असणं गरजेचं आहे असं प्लेटो आपल्या स्टेटसमन आणि लॉज या ग्रंथामध्ये सांगतो. नागरिक कसा असावा, राज्य कसं असावं, समुदाय कसा असावा यांचे संबंध सांगत असताना त्यांनी वास्तविक जीवनाचं चित्रण त्या ग्रंथामध्ये केलेले आहे. म्हणून हे प्लेटोचे 2 ग्रंथ आदर्शवाद आणि उपादर्शवाद या संकल्पनेकडे घेऊन जातात. अशा या ग्रंथाची जेव्हा माहिती बघतो तर प्लेटो हा राज्यशास्त्रातील अतिशय महत्वाचा विचारवंत समजला जातो. या विचारामध्ये प्लेटोने मानसशास्त्रीय घटकांचा सुद्धा उपयोग केलेला आहे. ज्या पद्धतीने रिपब्लिकमध्ये केलेला आहे त्याच पद्धतीने स्टेटसमन आणि द लॉज या ग्रंथामध्ये केलेला आहे. तो व्यक्तीच्या भावनेचा, तो व्यक्तीच्या मानसिकतेचा आणि व्यक्तीच्या बुद्धीचा विचार करूनच उपादर्शवाद ही संकल्पना सांगितलेली आहे. आणि म्हणूनच प्लेटो या ठिकाणी भिन्न विचार स्पष्ट करत असलेला विचारवंत दिसतो. तरी असो, प्लेटोच्या या विचारांचं जेव्हा अध्ययन केलं जातं या अध्ययनामध्ये त्यांनी जुनी न्यायविषयक संकल्पना टाळलेली आहे, जुनी शिक्षण विषयक संकल्पना टाळलेली आहे, जुनी साम्यवाद विषयक संकल्पना टाळलेली आहे. आणि जेव्हा तो नवीन संकल्पना सांगतो त्यामध्ये न्याय निर्माण करण्यासाठी समाजातील घटक महत्वाचे समजतो, समाजातील व्यक्ती सुद्धा महत्वाचे समजतो, समुदाय महत्वाचा समजतो, या समुदायाचे परस्पर संबंध महत्वाचे समजतो. आणि हे संबंध निर्माण करण्यासाठी एक संहितेची, कायद्याची गरज आहे असे प्लेटो आपल्या स्टेटसमन आणि द लॉज या ग्रंथामध्ये सांगतो. म्हणजेच प्लेटो जे न्याय निर्माण करत होता या न्यायाला त्याने विरोध केलेला आहे. आणि जेव्हा आपण प्लेटोचा रिपब्लिक ग्रंथ वाचतो आणि जेव्हा आपण प्लेटोचा स्टेटसमन आणि लॉज ग्रंथ वाचतो तेव्हा प्लेटोच्या या विचारातील भिन्नता प्रथमदर्शनी दिसून येते. या समोर प्लेटो जातो, त्यांनी शिक्षणाची जी साध्य सांगितलेली आहे
हे सुद्धा बदललेले आहे. शिक्षणामध्ये जो राजा निर्माण केला जात होता, या राजाला शेवटपर्यंत शिक्षण घेतलं जात होतं. म्हणजे 6 ते 18 वयोगटामध्ये जे शिक्षण घेतात ते पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर जे नापास झाले त्यांना शिक्षणाची संधी रिपब्लिक ग्रंथ प्लेटोचा देत नाही, परंतु हे शिक्षणाची संधी प्लेटोचा स्टेटसमॅन आणि दी लॉज हा ग्रंथ देतो. ज्या पद्धतीने तो समोर जातो, समोर गेल्यानंतर तो म्हणतो 25 ते 35 या वयोगटामध्ये जात असताना तो ज्या पद्धतीने शासन व्यवस्थेचा अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यानंतर जो 35 ते 50 मध्ये प्रवेश करत असताना संपत्ती आणि संततीपासून तो दूर ठेवतो, त्याच शासकाला संतती आणि संपत्तीची मुभा देतो. म्हणजेच प्लेटो एक प्रकारे काल्पनिक आणि बंदिस्त स्वरूपाचे विचार जे होते त्याला तिलांजली देऊन व्यक्ती स्वातंत्र्याला अधिकार दिलेले आहेत. अशा पद्धतीची स्टेटसमॅन आणि दी लॉज या ग्रंथातील विचारसरणी प्लेटोच्या उपादर्श राजकीय सिद्धांताकडे घेऊन जाते. असा हा प्लेटोचा उपादर्श राजकीय सिद्धांत आहे. या सिद्धांताची आपण सर्वात महत्वाची कन्सेप्ट जर बघितली तर या सिद्धांत अतिशय महत्वाचा समजला जातो. त्यानंतर तिसरा सिद्धांत म्हणजेच साम्यवाद सिद्धांत. साम्यवाद सिद्धांताचं खंडन प्लेटो स्वतः केलेलं आहे. साम्यवादामध्ये जोही शासक निर्माण होईल त्या शासकाने कुटुंब वात्सल्यापासून दूर राहावे. म्हणजे जो राजा निर्माण होतो त्याचं कुटुंब नंतर निर्माणच व्हायचं नाही का? ज्या प्लेटोने शासकाची निर्मिती केली रिपब्लिक ग्रंथामध्ये, त्याच प्लेटोने लॉज आणि स्टेटसमॅन ग्रंथामध्ये असे विचार स्पष्ट करतो की तो राजा निर्माण होत असताना त्या राजाला कुटुंबाची आणि संपत्तीची गरज असते. मग ती संपत्ती किती असावी याचा सुद्धा उल्लेख तो स्टेटसमॅन आणि दी लॉज या ग्रंथामध्ये करतो. म्हणजेच प्लेटो हा वास्तवाशी निगडीत असे विचार स्पष्ट केल्यामुळे प्लेटोच्या या दोन ग्रंथांना खऱ्या अर्थाने प्लेटो आदर्शवादाकडून उपादर्शवादाकडे जाणारा विचारवंत असा समजला जातात. मग शेवटी तो मृत्यूच्या वेळेस हे ग्रंथ प्रकाशित करतो आणि हे प्रकाशित केल्यानंतर राज्यशास्त्रातील अतिशय महत्त्वाचे ग्रंथ म्हणून प्लेटोचे समजले जातात. अर्थात जरी तिन्ही महत्त्वाचे ग्रंथ असले तर या तिन्ही ग्रंथापैकी रिपब्लिक ग्रंथ ज्या पद्धतीने प्लेटोने जे सैद्धांतिक विवेचन केलेलं आहे ते राज्यशास्त्राचे अतिशय महत्त्वाचं आणि पहिलं कृतिशील ग्रंथ आहे, त्यामुळे ते महत्त्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीने प्लेटोने रिपब्लिक आणि लॉज हे दोन ग्रंथ जे सांगितलेले आहेत हे सुद्धा राज्यशास्त्राच्या सैद्धांतिक विवेचनामध्ये अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आहेत. आणि म्हणून या तिन्ही ग्रंथांचं जेव्हा अध्ययन करतो तर या पुढचे नवीन विचारवंत जे उदयास येतात ते अरिस्टॉटल. आणि अरिस्टॉटल हे प्लेटोचे शिष्य आहेत आणि ज्या शिष्याने राज्यशास्त्राची धुरा सांभाळलेली आहे ती धुरा राज्यशास्त्राला एक वास्तविक आणि ज्ञानात्मक आणि विज्ञानात्मक स्वरूप प्राप्त करून देणारा विचारवंत म्हणून ओळखला जातो. अशा अरिस्टॉटलची माहिती उद्याच्या तासिकेमध्ये बघू. धन्यवाद.